नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या शेताच्या बांधावरून, तुमच्या प्लॉटच्या सीमारेषेवरून किंवा तुमच्या जमिनीच्या एका छोट्याशा तुकड्यावरून कधी वाद निर्माण झाला आहे का? किंवा तुमच्या गावात दोन शेजाऱ्यांमध्ये जमिनीच्या मोजणीवरून भांडण झालेले तुम्ही पाहिले आहे का? अनेक वेळा सुरुवात फक्त काही फुटांच्या जमिनीपासून होते, पण पुढे त्याच वादाचे रूप कोर्ट केस, पोलीस तक्रारी, लाखो रुपयांचा खर्च आणि अनेक वर्षांच्या संघर्षामध्ये बदलते. विशेष म्हणजे बहुतेक लोकांना वाटतं की सातबारा माझ्या नावावर आहे, म्हणजे जमीन पूर्णपणे माझी आहे आणि आता कोणताही प्रश्न उरत नाही. पण वास्तवात सर्वाधिक वाद सीमारेषा आणि मोजणीवरूनच निर्माण होत असतात. कारण कागदावर दिसणारी जमीन आणि प्रत्यक्षात जागेवरील ताबा अनेक वेळा वेगळा असू शकतो. म्हणून आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. मोजणीचा वाद नेमका कसा निर्माण होतो, सरकारी मोजणी कशी केली जाते, कोर्टामार्फत मोजणीची प्रक्रिया कशी चालते, कोर्ट कमिशनर म्हणजे कोण, कोणते कायदे लागू होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये स्वतःचे हक्क कायदेशीर पद्धतीने कसे सुरक्षित ठेवायचे. चला तर मग संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम मोजणीचा वाद म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा दोन शेजारी त्यांच्या जमिनीच्या सीमारेषेबाबत एकमत होत नाहीत, तेव्हा मोजणीचा वाद निर्माण होतो. उदाहरणार्थ, तुमच्याकडे 1 एकर जमीन आहे, पण तुम्हाला असं वाटतं शेजारच्या व्यक्तीने तुमच्या जमिनीमध्ये काही भाग घेतला आहे किंवा कुंपण मूळ जागेवर नसून पुढे किंवा मागे हलवले गेले आहे किंवा नकाशा आणि प्रत्यक्ष जागा यामध्ये फरक दिसून येतो. अशा परिस्थितीत मोजणीचा प्रश्न निर्माण होतो. काही वेळा अनेक वर्षांपूर्वी केलेल्या मोजणीची माहिती आणि सध्याच्या अभिलेखामध्ये फरक दिसतो. काही वेळा फेरफार नोंदी झालेल्या असतात, काही वेळा जमिनीचे विभाजन झालेले असते, तर काही वेळा जुने चिन्हच नष्ट झालेले असतात आणि याच कारणांमुळे पुढे वाद निर्माण होतो. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक सर्वात मोठी चूक करतात. ते थेट भांडणाचा मार्ग स्वीकारतात किंवा सरळ पोलीस स्टेशन मध्ये जातात. परंतु मोजणीचा वाद हा प्रामुख्याने सिव्हिल स्वरूपाचा विषय असतो. यामध्ये पोलीस अंतिम निर्णय देऊ शकतच नाही. पोलीस फक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करू शकतात. परंतु जमीन कोणाची, सीमारेषा कुठे आहे, अतिक्रमण झाले आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार महसूल यंत्रणा आणि न्यायालयाकडे असतो. म्हणून योग्य मंच निवडणे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता आपण पहिला कायदेशीर मार्ग समजून घेऊया. तो म्हणजे महसूल विभागामार्फत अधिकृत मोजणी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जमिनीच्या सीमारेषेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे, तर सर्वप्रथम संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येतो. त्या अर्जामध्ये अधिकृत मोजणी करून देण्याची मागणी केली जाते. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकारी उपलब्ध सरकारी नकाशे, टिपण, फेरफार नोंदी आणि इतर अभिलेखांचा आधार घेतात. त्यानंतर मोजणीची प्रक्रिया सुरू होते. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रक्रियेमध्ये फक्त अर्जदारालाच नाही, तर शेजारच्या संबंधित व्यक्तीला देखील नोटीस दिली जाते. कारण मोजणी ही दोन्ही बाजूंच्या उपस्थितीत होणं आवश्यक मानलं जातं. यामुळे पुढे कोणतीही माहिती न देता मोजणी झाली असं म्हणू शकत नाही. मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याची नोंद तयार केली जाते आणि ही नोंद पुढे महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. परंतु मित्रांनो, प्रत्येक वेळी मोजणी झाली म्हणजे वाद संपतोच असं नाही. अनेक वेळा एका पक्षाला मोजणी मान्य नसते, तर दुसरा पक्ष त्याला विरोध करतो. कधी मोजणी चुकीची झाली असं सांगितलं जातं,
कधी नकाशाच चुकीचा असल्याचा दावा केला जातो आणि अशा परिस्थितीत वाद आणखी पुढे जातो. मग पुढचा मार्ग कोणता? तर पुढचा आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे सिव्हिल कोर्टाची मदत घेणं. जेव्हा महसूल पातळीवर प्रश्न सुटत नाही, तेव्हा संबंधित व्यक्ती सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल करू शकते. अशा दाव्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या मागण्या केल्या जातात. पहिली म्हणजे डिक्लेरेशन आणि दुसरी म्हणजे इंजंक्शन. डिक्लेरेशन म्हणजे न्यायालयाने तुमचा हक्क जाहीर करणं, तर इंजंक्शन म्हणजे समोरच्या व्यक्तीला अतिक्रमण करण्यापासून किंवा हस्तक्षेप करण्यापासून रोखणं. दावा दाखल करताना तुम्हाला स्पष्टपणे सांगावं लागतं की तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालं आहे, सीमारेषेबाबत वाद आहेत आणि अचूक मोजणी करून सत्य परिस्थिती निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर न्यायालय प्रकरणाची प्राथमिक तपासणी करतं आणि पुढे एक अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे कोर्ट कमिशनरी नियुक्ती. मित्रांनो, अनेक लोकांनी कोर्ट कमिशनर हा शब्द ऐकलेला असतो, पण त्याची भूमिका काय असते हे अनेकांना माहितीच नसतं. कोर्ट कमिशनर ही व्यक्ती अशी असते ज्याला मोजणी आणि तांत्रिक पाहणीचा अनुभव असतो. ही व्यक्ती संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करते, नकाशे आणि कागदपत्रांचा अभ्यास करते आणि कोर्टाला वस्तुस्थिती सांगणारा अहवाल सादर करते. न्यायालय त्याला स्पष्ट सूचना देते. संबंधित जागेवर जाऊन मोजणी करावी, तथ्यांची तपासणी करावी आणि निष्पक्ष अहवाल द्यावा. यानंतर कमिशनर दोन्ही पक्षांना नोटीस देतो. विशिष्ट दिवशी मोजणी होणार असल्याची माहिती दिली जाते. दोन्ही पक्षांना उपस्थित राहण्याची संधी दिली जाते. यामुळे पारदर्शकता राखली जाते. मोजणीच्या दिवशी कमिशनर सर्वप्रथम उपलब्ध मूळ नकाशांचा अभ्यास करतो. व्हिलेज मॅप तपासला जातो, टिपणाचा आधार घेतला जातो आणि रेफरन्स पॉइंट निश्चित केले जातात. जुने खांब, रस्ते, झाडे किंवा कायमस्वरूपी ओळख पटणारी चिन्हे यांचा आधार घेतला जातो. यानंतर प्रत्यक्ष मोजणी केली जाते. आधुनिक साधनांच्या मदतीने जमिनीची तपासणी होते. सीमारेषा निश्चित केल्या जातात आणि कुठे अतिक्रमण असल्यास त्याची नोंद घेतली जाते. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक सविस्तर अहवाल तयार केला जातो. या अहवालामध्ये निरीक्षण, नकाशे, मोजमाप आणि निष्कर्ष समाविष्ट केले जातात. हा अहवाल न्यायालयात सादर केला जातो. आता येथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. कोर्ट कमिशनरचा अहवाल म्हणजे अंतिम निकाल नसतो, परंतु तो अत्यंत प्रभावी पुरावा मानला जातो. दोन्ही पक्षांना त्यावर हरकत घेण्याचा अधिकार असतो. जर एखाद्या पक्षाला वाटत असेल की मोजणी योग्य पद्धतीने झाली नाही, तर तो त्याबाबत आक्षेप नोंदवू शकतो. तसेच कमिशनरला प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळू शकते. यानंतर न्यायालय सर्व पुरावे, सर्व कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे विचारात घेते आणि शेवटी अंतिम निर्णय देतं. आता प्रश्न निर्माण होतो, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणते कायदे लागू होतात? सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड मधील ऑर्डर 26. या तरतुदीनुसार न्यायालयाला कोर्ट कमिशनर नियुक्त करण्याचा अधिकार दिलेला असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार महसूल अधिकाऱ्यांना अधिकृत मोजणी करण्याचा अधिकार हा दिलेला असतो. म्हणूनच नागरिकांसमोर दोन्ही पर्याय उपलब्ध असतात. परंतु जेव्हा वाद गंभीर स्वरूप धारण करतो, तेव्हा न्यायालयाचा निर्णय महत्वाचा ठरतो. मित्रांनो, आता काही अत्यंत उपयुक्त आणि व्यवहारातील गोष्टी समजून घेऊया. सर्वप्रथम तुमच्याकडे संबंधित कागदपत्रे व्यवस्थित असणं आवश्यक आहे. 7/12 उतारा, फेरफार नोंदी, खरेदी खत, जुने नकाशे आणि इतर संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःहून सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न करू नका. कुंपण हलवू नका.
किंवा अतिक्रमणासारखी कृती करू नका, कारण त्यामुळे पुढे तुमचीच बाजू कमकुवत होऊ शकते. तिसरी गोष्ट, शक्य असल्यास सुरुवातीला समेटाचा मार्ग अवलंबवा, कारण न्यायालयीन प्रक्रिया ही वेळ खाऊ आणि खर्चिक असू शकते. मात्र समोरचा व्यक्ती सहकार्य करत नसेल तर कायदेशीर मार्ग स्वीकारणंच योग्य ठरतं. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या, कारण योग्य प्रकारे दावा मांडणे आणि योग्य कागदपत्रे सादर करणं अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा मजबूत केस देखील कमकुवत होऊ शकते. मित्रांनो, शेवटी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मोजणीच्या वादामध्ये पोलीस मर्यादित भूमिका बजावू शकतात. ते फक्त शांतता राखू शकतात. परंतु जमीन कोणाची आहे, सीमारेषा कुठे आहे, अतिक्रमण झाले आहे की नाही, याचा निर्णय महसूल यंत्रणा किंवा न्यायालयच देऊ शकते. म्हणून योग्य मार्ग निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष असा आहे की शेजाऱ्याशी मोजणीचा वाद हा सामान्य असला तरी त्यावर उपाय पूर्णपणे कायदेशीर आणि स्पष्ट आहेत. योग्य कागदपत्र, योग्य प्रक्रिया आणि योग्य कायदेशीर मार्ग यांच्या मदतीने तुम्ही तुमचे हक्क सुरक्षित ठेवू शकता. म्हणून भावनेत वाहून जाऊन चुकीचे पाऊल उचलू नका. कायद्याच्या चौकटीत राहूनच पुढे जा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या, कायदेशीर आणि जनजागृतीपर माहितींसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनल सोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.